शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे झालेल्या दरोड्याच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गावकऱ्यांची बैठक घेत पोलिसांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली। पोलीस बळ कमी असल्याने सर्वांचंच रक्षण करणं पोलिसांना अशक्य होत असल्याने गावात होणाऱ्या चोऱ्या माऱ्या दरोडे रोखण्यासाठी गावकऱ्यांनीच पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित असल्याचं शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी झालेल्या बैठकीत सांगितले। शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे 2 दिवसांपूर्वी 7 ते 8 दरोडेखोरांनी गावात दहशत निर्माण करून धोंडलकर यांच्यासह पत्नी अरुणाबाई धोंडलकर यांच्या घरी दरोडा टाकत त्यांना जखमी केलं। या अनुषंगाने आपलं संरक्षण आपण करा या उद्देशाने गावात शेवगाव पोलीस स्टेशन यांनी ग्रामपंचायत गावकऱ्यांची बैठक घेऊन तरुणांनी एकत्र होऊन गस्त सुरू करण्याचं आवाहन केलंय। यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ, गुप्त वार्ताचे भगवान सानप, सरपंच डॉक्टर राम बांधले, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, रामनाथ राजापुरे, तुषार वैद्य, कसम भाई शेख, अशोक खेळे, चंद्रकांत गरड, विक्रम बारावकर, मधुकर पाटेकर, संदीप देशमुख, कमुभाई शेख ग्रामस्थ मोठ्या संख्येने या बैठकीवेळी उपस्थित होते। काही दरोड्याचा घटना घडलेली होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मध्ये आज सर्व गावकऱ्यांची व पोलीस विभागाची एक संयुक्त बैठक झाली। त्या बैठकीमध्ये काल घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तपासाचे जे काही दिशा आहे त्याबाबत आम्ही ग्रामस्थांना अवगत केले। तसेच यापुढे अशी घटना घडू नये म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक आहे व त्यामध्ये गावकऱ्यांनी पण सहकार्य करणे अपेक्षा व्यक्त केली व गावकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन ग्राम सुरक्षा दल निर्माण करण्याचे ठरवण्यात आलेले आहे। आणि आता यापुढे रोज एक 10 जणांचा ग्रुप युवा बालम टाकळीमधील जे युवक आहेत ते व पोलीस कर्मचारी असे बालम टाकळी आणि परिसरामध्ये गस्त करतील आणि यापुढे अशा प्रकारच्या चोऱ्या होणार नाहीत याबाबत दक्षता घेतील। स्टार 24 फास्ट न्यूज साठी जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।